नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMIS मध्ये आपले सहर्ष स्वागत. आता आपण आणीबाणीची तरतुदी अर्थात इमर्जन्सी प्रोव्हिजनचा स्टडी करूया. लक्षात घ्या, आणीबाणीचे प्रोव्हिजन ह्या राज्यघटनेच्या भाग 18 मध्ये दिलेले आहेत आपण. आणि आर्टिकल कुठून कुठे ते 352 ते 360 या आर्टिकल आणि भाग पाठ करून ठेवा. तर आपण आणीबाणीची तरतुदी घेतल्या कुठून, तर आपल्याला माहिती स्टार्टिंगला आपण भारत सरकारचा कायदा जो आहे म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मधून घेतल्या होत्या, बरोबर. आणि त्याच्या बाबतीत बाकीच्या गोष्टी सांगायचं झालं तर त्याचं काम काय, म्हणजे आपल्याला माहिती आहे संविधानामध्ये अमेंडमेंट न करता ते काय करतात, जे आपले फेडरल स्ट्रक्चर आहे त्याचं रूपांतर ते युनिटरीमध्ये करतात. हे बघा, ज्यावेळेस आणीबाणी लागतं त्यावेळेस फेडरल स्ट्रक्चरचं रूपांतर युनिटरीमध्ये होऊन जातं, बरोबर. आणि ते कशासाठी आपण वापरतो, एक्सेप्शनल केसेसमध्ये भारताची युनिटी, इंटिग्रिटी, सॉव्हरेनिटी राखण्यासाठी आपण वापरतो. बघा, अखंडता, सुरक्षा, राजकीय, पॉलिटिकल सिस्टीम आणि कॉन्स्टिट्यूशन याचे संरक्षण करण्यासाठी आपण ते वापरतो, राईट. तर आता लक्षात घ्या, आपण हा चॅप्टर आहे तसं पाहिलं तर वेळ खूप लागू शकतो स्टडी करण्यासाठी. तर आपण थोडंसं स्मार्टनी खेळण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे कसं, या तिन्ही आणीबाणी मी काय केलंय तर आपण त्याचे कॉमन पॉईंट्स घेतलेत आणि त्यांना कम्पॅरेटिव्हली आपण स्टडी करतो. कारण कसं, थोडंसं फॅक्ट पुढे मागे झाले तर आपले क्वेश्चन चुकू शकतात, कारण मायन्यूट फॅक्ट्स आहेत. तर मग कम्पॅरेटिव्हली स्टडी केला तर बरं राहील. आपण तिन्ही स्टडी करूया कम्पॅरेटिव्हली. तर लक्षात घ्या, पहिले राष्ट्रीय आणीबाणी आर्टिकल नंबर 352, ठीक आहे. 2 नंबर आहे तुमची राष्ट्रपती राजवट आर्टिकल 356, तिसरी आर्थिक आणीबाणी आर्टिकल 360. तर राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय, तर नॅशनल इमर्जन्सी, बरोबर. राष्ट्रीय इमर्जन्सी, नॅशनल इमर्जन्सी. राष्ट्रपती राजवट म्हणजे काय, तर प्रेसिडेंट रूल म्हणतो आपण त्याला. राष्ट्रपती राजवट म्हणजे प्रेसिडेंट रूल म्हणतो. आणि तिसरी तुमची आर्थिक आणीबाणी किंवा वित्तीय आणीबाणी, आपण त्याला फायनान्शियल इमर्जन्सी असं म्हणतो, बरोबर. ही आहे तुमची नॅशनल. तर या तिघांमधला आपण पहिला पॉईंट पाहूया, ते म्हणजे तुमची आणीबाणीच्या उद्घोषणेचे कार्य म्हणजे काय, कार नाही, उद्घोषणा म्हणजे काय, तर ग्राउंड फॉर डिक्लेरेशन. कारण काय म्हणजे डिक्लेअर करण्याचे कारण काय, कुठल्या बेसिसवर आपण त्याला डिक्लेअर करतो आणीबाणीला, कुठल्या कारणामुळे आणीबाणी लावली जाते थोडक्यामध्ये, असं त्याचा मिनिंग आहे. तर लक्षात घ्या, पहिले तुमचं, आता आपल्याला माहिती आहे तिन्ही ठिकाणी आणीबाणी कोण लावतं, राष्ट्रपतीच लावतात, बरोबर. तर राष्ट्रपती कुठल्या बेसिसवर लावतात ते आपण पाहूया. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय आणीबाणी ती लावली जाते तर ती युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडाच्या आधारावर लावली जाते, राईट. म्हणजे इनकेस जर एखादा वॉर चालू असेल किंवा होणार असेल किंवा एक्सटर्नल ॲग्रेशन असेल, त्याला इंग्लिशमध्ये एक्सटर्नल ॲग्रेशन शब्द आहे. आणि सशस्त्र बंडाळी म्हणजे काय, तर आर्म्ड रिबेलियन असा त्याला शब्द आहे, राईट. तर हे लक्षात घ्या, हे चालू झाल्यानंतरच आणीबाणी लावली पाहिजे असं नाही. तर ती घटना इमिजिएट डेंजर जर असेल तर, म्हणजे काय, सपोज राष्ट्रपतीचं समाधान झालं की आता काही वेळानंतर त्या काही दिवसांनी आपल्याला भारताला धोका आहे, बाह्य आक्रमण म्हणा किंवा सशस्त्र बंडाळीमुळं, तर त्या केसमध्ये पण राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. लक्षात ठेवा, तुम्हाला एमपीसी असं ऑप्शनमध्ये गंडू शकते, ठीक आहे. आता बाह्य आणीबाणी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 2 उल्लेख आहे, तुमचं युद्ध आणि बाह्य आक्रमण. बाह्य आणीबाणी म्हणजे काय, एक्सटर्नल इमर्जन्सी म्हणजे काय, तर वॉर किंवा एक्सटर्नल ॲग्रेशनच्या आधारावर आपण राष्ट्रीय आणीबाणी लावू शकतो. आता अंतर्गत आणीबाणी म्हणजे काय, तर भारतामध्ये सपोज जर सशस्त्र बंड झालं, आर्म रेबिलियन जर झालं, जसं एक एक्झाम्पल द्यायचं झालं, अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सशस्त्र बंड करून सत्ता हाती घेतली, तर त्या केसमध्ये जर भारतामध्ये झालं तर त्या ठिकाणी भारत इमर्जन्सी लावू शकतो. ह्या बेसिसवर लक्षात घ्या, भारतामध्ये अजून झालं नाही तसं कधी, पण तुम्हाला मी सांगते. हां, आता भारतामध्ये अंतर्गत आणीबाणी लावली होती इंदिरा गांधींनी, पण त्या शब्द वेगळा होता, ते बरेच मोठं ते पॉलिटिक्स आणि कारण झालं ते. आपण ते डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगेल तसं येईल तसं. तर आता हे झालं कशामुळं, तर लक्षात घ्या, 1975च्या आसपास आपल्याला माहिती असेल की जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी विरुद्ध एक प्रकारचं पॉलिटिकल मुवमेंट चालू केली होती की इंदिरा हटाव देश बचाव. कारण इंदिरा गांधींवर सत्तेचं केंद्रीकरणाचा आरोप झालते, निवडणुकामध्ये काय असेल त्यांनी गफला केल्याचा आरोप झालते किंवा अजून बाकीच्या गोष्टी असेल, काही काही ठिकाणी डेथ झाली होती, महागाई वाढली होती. तर बऱ्याच ठिकाणी कसं होतं, त्यांचा इंटरफेरन्स वाढला होता. आणि मग इंदिरा हटाव देश बचाव अशा बऱ्याचशा घोषणा देऊन जेपी यांनी ते आंदोलन चालून केलं होतं. त्याच्यामुळे स्टुडंटचा पूर्ण मुवमेंट होता. तुम्हाला माहित असेल, गुजरात, बिहार या ठिकाणी स्टुडंट यांनी स्वतः इन्व्हॉल्व करून घेतलं आणि त्यांनी जे पी नारायण यांना स्वतःचं लीडर घोषित केलं होतं. तर त्या केसमध्ये इंदिरा गांधींनी भारतामध्ये इंटरनल डिस्टर्बन्स ह्या कारणाखाली आणीबाणी लावली होती. लक्षात घ्या, इंटरनल. लक्षात घ्या, हा शब्द आधी राज्यघटनेमध्ये होता,
कुठला शब्द होता? इंटरनल डिस्टर्बन्स असा शब्द होता. आणि ज्यावेळेस पुढे जाऊन हे शब्द चेंज केले 44वी आणीबाणी, राईट. तर त्यानुसार आपण काय केलंय, म्हणजे आपल्याला माहिती आहे 42 घटना दुरुस्ती च्या भाषेत सांगायचं झालं तर घटना आपण कुठे लावू शकतो. मी तुम्हाला इथे कंटेक्स्ट का सांगते, तर ह्या घटना दुरुस्ती जे झाल्यात त्याला कारण काय होते ते तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. तर ह्या तुम्हाला 2 आणीबाणी कळल्या. मी तुला अजून तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार ते 2 आणीबाणीचे टाईप लक्षात घ्या. बाह्य आणीबाणी म्हणजे बाहेरचं आक्रमण, आणि अंतर्गत म्हणजे अंतर्गत आक्रमण किंवा अंतर्गत बंडाळी. तर 38वी घटना दुरुस्तीने काय सांगितलं बघा. इन केस तुम्ही एखाद्या अमुक अमुक कारणासाठी आणीबाणी लावलेली असन, राईट, तर तरी त्या ठिकाणी नवीन आणीबाणी लावता येतं. लक्षात घ्या. म्हणजे असं नाही की आधीची आणीबाणी पेंडिंग आहे, नवीन आणीबाणी कशी लावायची. तरी पण राष्ट्रपती आधीची एखादी घोषणा केलेली असेल आणीबाणीची तरी ती नवीन आणीबाणी लावू शकतात. लक्षात घ्या. हे 38व्या घटना दुरुस्तीने केलेलं आहे, राईट. हे झालं 38वी. म्हणजे काय, आधीची आणीबाणी असली नसली फरक नाही पडत, तरी राष्ट्रपती आणीबाणी लावू शकतात नवीन. पुढची घटना दुरुस्ती लक्षात घ्या 42वी. 42वी घटना दुरुस्ती काय सांगते, तर राष्ट्रीय आणीबाणी. तुम्हाला वाटलं की राष्ट्र म्हणजे पूर्ण देशामध्ये, तसं नाही. तर पूर्ण देशाला तर लागू शकते, तो नो डाऊट. पण 42 घटना दुरुस्ती जी होती त्यांनी एक नवीन प्रोव्हिजन केली, ते म्हणजे भारताच्या काही भागाला पण ते लावू शकतात. म्हणजे सपोज एक जाग्या एवढा पूर्ण भारत एक्झाम्पल मी शॉर्ट मध्ये काढला आहे, ठीक आहे. तर एवढ्याशा पार्टसाठी पण ते लावू शकतात राष्ट्रीय आणीबाणी. लक्षात घ्या. बरे ते राष्ट्रीय असले तरी. ही झाली 42वी घटना दुरुस्ती. आणि 44वी घटना दुरुस्तीने एक महत्वाची प्रोव्हिजन केली, म्हणजे ते म्हणजे काय, तर आधी इंटरनल डिस्टर्बन्स असा शब्द होता, अंतर्गत अशांतता असा शब्द होता. त्या बेसिसवर इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती 1975 मध्ये, राईट. 25 जून 26 जून 1975 आणीबाणी लावली होती. तर पुढे जाऊन जनता गव्हर्नमेंट, लक्षात घ्या 1977च्या आसपास त्यांनी काय केलं, हा शब्द थोडासा अँबिग्युअस होता, याच्यामुळं कुठल्या सरकार कुठल्या बेसिसवर आणीबाणी लावू शकत होतं. त्यामुळं ह्या शब्दाला एक चांगलं क्लिअर बनवण्यासाठी जनता गव्हर्नमेंटने काय केलं, हा शब्द चेंज केला आणि त्या इंटरनल डिस्टर्बन्स ऐवजी नवीन शब्द आला, तो म्हणजे आर्म्ड रिबेलियन. लक्षात घ्या. आता शब्द काय त्याच्या ठिकाणी, आर्म्ड रिबेलियन. सशस्त्र बंड जर झालं तरच त्या ठिकाणी सरकार अंतर्गत कारणावर आणीबाणी लावू शकतं. लक्षात घ्या. ठीक आहे. आतापर्यंत लक्षात आला. आता आपण राष्ट्रपती राजवटच्या बाबतीत पाहूया की ते कुठल्या बेसिसवर आणीबाणी लावली जाते. तर राष्ट्रपती राजवटला राज्य आणीबाणी पण म्हणलं जातं, कारण का ते राज्यातच लागले होते. ज्या राज्यात सपोज महाराष्ट्रामध्ये प्रेसिडेंटवर लावला त्याला आपण राज्य आणीबाणी म्हणणार, असं सेपरेट नाव लक्षात घ्यायचं. त्यासाठी आर्टिकल कुठलेच बघा. 355 काय सांगतं, मेन आर्टिकल लक्षात घ्या. 356 आणीबाणी कुठल्या कुठल्या आर्टिकलने लागले जाते, 356 लक्षात घ्या. राष्ट्रपती राजवट लावली जाते. त्यासाठी आधीचे आर्टिकल पण पाहणं महत्वाचं आहे. तर लक्षात घ्या, प्रत्येक राज्याचं बाह्य आक्रमणापासून संरक्षण करणं आणि अंतर्गत अशांततेपासून संरक्षण करणं हे लक्षात घ्या केंद्राचं कर्तव्य, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कर्तव्य की प्रत्येक राज्याचं बाह्य आक्रमणापासून म्हणजे एक्सटर्नल अग्रेशन पासून आणि इंटरनल जे काय असेल अशांतता त्याच्यापासून संरक्षण करणं कर्तव्य आहे, राईट. आणि इनकेस जर राज्यपालांनी प्रेसिडेंटला अहवाल पाठवला की राज्यामध्ये सध्या घटना काय कोसळलेली आहे, राज्य घटनेनुसार कारभार चालू नाहीये, राईट, तर त्या केसमध्ये असा रिपोर्ट केल्यानंतर राष्ट्रपती त्या ठिकाणी काय करतात, प्रेसिडेंट रूल लावतात. ठीक आहे. हे झालं मेन कारण. आता 365 हे कलम असं लक्षात घ्या, ते सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रेसिडेंट रूल लावायला परमिशन देतं. काय, तर इन केस सपोज सेंट्रल गव्हर्नमेंटने काही निर्देश दिले, एक्झिक्युटिव्ह गाईडलाईन जर दिल्या, डायरेक्शन दिले, लक्षात घ्या एक्झिक्युटिव्ह कुठले निर्देश, एक्झिक्युटिव्ह कार्यकारी निर्देश दिले आणि राज्य सरकारने जर पाळले नाही तर त्या केसमध्ये पण लक्षात घ्या राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. म्हणजे कुठल्या आर्टिकल मध्ये तुम्हाला 356 आणि 365 लक्षात घ्या. आर्टिकल उलटे 65ला 56 उलट करा, आर्टिकल पाठ करा 56ला उलट करा 65 करा, राईट. कसं लक्षात ठेवू शकता 56, आपण नाही म्हणत का आपण तुझ्यासारखे 56 पाहिले, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता तुमच्यासारखे 56 पाहिले, असं तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता पुढचे म्हणजे आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी म्हणजे काय, फायनान्शियल इमर्जन्सी. आता नावातच कळून गेलं असेल की भारतामध्ये काहीतरी संकट आले, त्या केसमध्ये आर्थिक आणीबाणी लावली पाहिजे. तर राष्ट्रपतीचं समाधान झालं की भारतामध्ये अशी कंडिशन झाली की भारताची जी इकॉनॉमिक स्टॅबिलिटी म्हणजे आर्थिक स्थिरता आहे, की भारताची जी पत आहे, इकॉनॉमिक स्टेटस आहे, क्रेडिट आहे किंवा त्याच्या आजूबाजूचे क्षेत्र म्हणजे इकॉनॉमिक रिलेटेड जे काही घटना झाल्या असतील त्या बाबतीमध्ये राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लावू शकतात. पण आतापर्यंत अजूनही लागलेली नाही. लक्षात घ्या. यापैकी सगळ्यात जास्त कुठली लागलेली आहे, राष्ट्रपती राजवट. 100पेक्षा जास्त वेळा राष्ट्रपती राजवटचा उपयोग झाला आतापर्यंत. त्याचा मिसयूज जास्त झाला. लक्षात घ्या, यूज पेक्षा मिसयूज जास्त झालाय. नॅशनल आणीबाणी लावली गेलेली आहे 3 वेळा.
आर्थिक आणीबाणी अजून एकदाही लावलेली नाही. ते पुढे आपण सांगणार मी कधी कधी लावली. आता जस्ट वरवर सांगतो तुम्हाला मी. आता याच्यामध्ये मंत्रिमंडळाची काय भूमिका लक्षात घ्या. म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा कॅबिनेटची भूमिका आहे का? तर लक्षात घ्या, मूळ संविधानामध्ये असा उल्लेख नव्हता की राष्ट्रीय आणीबाणी लावल्यामध्ये काही मंत्रिमंडळाची भूमिका आहे का वगैरे, काही नाही. आता ही घटना दुरुस्ती करून त्याच्यामध्ये लक्षात घ्या कॅबिनेटची दुरुस्ती आणलेली. म्हणजे काय, कॅबिनेटची रिटर्न परमिशन लागते. कशी रिटर्न, हा प्रश्न पाठ करून ठेवायचा, प्रश्न विचारलाय सगळ्या एक्झाम मध्ये. कॅबिनेटची रिटर्न, तोंडी नाही, रिटर्न परमिशन लागते तरच राष्ट्रपती घोषित करू शकतात. आता असा उद्योग का केला लक्षात घ्या. तुम्हाला माहिती का, इंदिरा गांधी ज्यावेळेस आणीबाणी लावली त्या स्वतः पंतप्रधान जे होता आपल्या त्या इंदिरा गांधी त्या राष्ट्रपतींना भेटायला गेल्या. राईट, तर भेटायला गेलं त्यांनी आणीबाणी लावायला सांगितली. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं, त्यांनी मंत्रिमंडळाला विश्वासातच नाही घेतलं, परस्पर आणीबाणी लावायला सांगितली, राष्ट्रपतींनी ती लावून टाकली. आणि दुसऱ्या वर्षी मंत्रिमंडळाला कळलं की भारतामध्ये आणीबाणी लावत झाली. विचार करा, म्हणजे मंत्रिमंडळात इव्हन संरक्षण जे मंत्री होते त्यांना पण माहित नव्हते की भारतामध्ये आणीबाणी लागू झाली म्हणून. विचार करा, ते असं ज्यावेळेस रेडिओवर उल्लेख झाला किंवा बाकीच्या गोष्टी सरकारने सगळे रात्रीच काय केले होते, सगळे जे न्यूजपेपर वगैरे आहेत, प्रेस, सगळ्यांचे लाईट वगैरे कट करून टाकले होता आणि महत्वाचे लिडर, अपोजिशन लिडर, त्या सगळ्यांना अटक करून टाकलं होतं. तर ह्या गोष्टी मला लक्षात घ्या, ती प्रिकॉशन घेतली आहे जनता गव्हर्नमेंटनी. ज्या साला 77ला गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी 44 घटना दुरुस्तीमध्ये काय केलं, तर ही कॅबिनेटची लेखी परमिशन कंपल्सरी केलेली आहे. राईट, हे झालं राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत मंत्रिमंडळाची भूमिका. तर लक्षात घ्या, प्रेसिडेंट रोलला अशी काही भूमिका लागत नाही, डायरेक्ट पार्लमेंट करते. इकडे पण नॅशनल इमर्जन्सी फायनान्शियल इमर्जन्सीमध्ये लागत नाही. म्हणजे प्रेसिडेंट कॅबिनेटचा रोल कुठे आहे, तर एकाच ठिकाणी, कुठं, नॅशनल इमर्जन्सीमध्ये. पुढचे आता पार्लमेंटची मान्यता लक्षात घ्या. तर पार्लमेंटच्या मान्यता किती महिन्यामध्ये लागते, तर मूळ तरतूद लक्षात घ्या 2 महिन्यामध्ये होते. म्हणजे काय, एकदा घोषणा केली राष्ट्रपतींनी त्यांच्या ऑर्डरद्वारे, तर 2 महिन्यामध्ये पार्लमेंटची परमिशन घेणं कंपल्सरी होतं. आता ते कमी केली, 44 घटना दुरुस्ती करून काय केले, हा टाइम कमी केलाय. आता एकाच महिन्यामध्ये घ्यावं लागतंय, म्हणजे पटकन घ्यावं लागते. राईट, आणि इकडे जर सांगायचं झालं तर इकडे लक्षात घ्या, प्रेसिडेंट रूलच्या बाबतीत तर 2 महिने लागतात. म्हणजे काय, एकदा घोषणा केली प्रेसिडेंट रूलची तर 2 महिन्याच्या आत मंजुरी घ्यावी लागते दोन्ही सभागृहांची. आणि फायनान्शियल इमर्जन्सीच्या बाबतीत पण सेम प्रोव्हिजन आहे, 2 महिन्यामध्ये दोन्ही सभागृहांची मान्यता घ्यावी लागते. ठीक आहे. आता इकडे लक्षात घ्या, संसदीय मान्यतेच्या बाबतीत, नॅशनल इमर्जन्सीच्या बाबतीत काय, तर 44 घटना दुरुस्तीनं असं सांगितलं. ठीक आहे, दोन्ही सभागृहांची मंजुरी लागते. इन केस आणीबाणीची घोषणा झाली, आता त्याला संसदेची मंजुरी घ्यायला पाहिजे ना, बरोबर ना. पण त्याच्या आधीच लोकसभा विसर्जित झाली तर काय होणार, ते बिल लॅप्स होणार, बरोबर. तर काय होणार, अशा वेळेस काय होतं, ते आणीबाणी लॅप्स नाही होत, लोकसभा विसर्जित केलेली असेल. राईट, तर काय होतं, ज्यावेळेस लोकसभा पुन्हा रिअसेंबल होतं, लक्षात घ्या, ते रिअसेंबल झाल्यानंतर 30 दिवसापर्यंत, किती, 30 दिवसापर्यंत तुम्हाला मान्यता घ्यायची असते. म्हणजे बघा, आता सेशन चालू आहे, त्याच्यात आणीबाणीची घोषणा केलेली आहे, पण ते बिल पास होण्या अगोदरच काय झालं, ते बिल लॅप झालं, कारण का लोकसभा विसर्जित झाली आणि पुढचं सेशन आलं लोकसभेचं. राईट, सेशन म्हणतो बरं मी. तर सपोज आता मान्सून सेशन चालू आहे, त्याच्यानंतर पुढचं हिवाळी सेशन आलं, तर ते मान्सूनचं सेशन निघून गेलं आणि हिवाळी सेशनमध्ये सपोज त्यांनी बैठक सुरू झाल्यापासून 30 दिवस जर ते पास केलं तर ते आणीबाणी कंटिन्यू राहणार. राईट, तरच ते कंटिन्यू राहतं, नाही तर ते लॅप्स होऊन जाते. आणि ह्या दरम्यान म्हणजे काय, ह्या 30 दिवसामध्ये राज्यसभेने त्याला परमिशन दिलेली पाहिजे, किंवा त्या टोटल ओव्हरऑल याच्यामध्ये 30 दिवसामध्ये त्याला परमिशन दिलेली पाहिजे. राईट, ते झालं नॅशनल इमर्जन्सीच्या बाबतीत. आता प्रेसिडेंट रूलच्या बाबतीत कसं आहे बघा, तर तुम्हाला मागे सांगितलं इकडे 2 महिन्याचा कालावधी दिला आहे, दोन्ही सभागृहांची मंजुरी लागते. राईट, आणि इन केस सपोज ते बिल पास नव्हताच, लोकसभा विसर्जित झाली, मग जे इकडे जे आहे ना ते तिकडे लक्षात घ्या, म्हणजे 2 महिन्याच्या त्यांनी मान्यता दिलीच नाही, की त्याच्या आधी जर लोकसभा विसर्जित झाली तर पुढचं सेशन चालू झाल्यानंतर 30 दिवसाच्या त्यांना ती मान्यता द्यावी लागते, 30 दिवस ते टिकून राहते. राईट, आणि या दरम्यानमध्ये राज्यसभाने त्याला मान्यता देणे बंधनकारक आहे, आवश्यक असते. हे झालं प्रेसिडेंट रूलच्या बाबतीत. पुढचे येते म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सीच्या बाबतीत. इकडे पण सेम आहे, लक्षात घ्या, जे इकडं आहे ना तेच इकडे आहे. राईट, म्हणजे एकदा लोकसभा विसर्जित झाली तर पुन्हा आल्यानंतर त्यांना 30 दिवसाच्या ती मान्यता घ्यावी लागते. तिन्ही ठिकाणी सेम आहे, लक्षात घ्या. फक्त फरक कुठं आहे, तर इकडं 2 महिने आणि इकडं आधी 2 महिने होते, इकडं आता 1 महिने झाले. म्हणजे नॅशनल इमर्जन्सीला 1च महिन्याचा कालावधी भेटतो, बाकी या दोघांना 2-2 महिन्याचा कालावधी भेटतो मान्यतेसाठी, लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे मंजुरीसाठी बहुमत किती लागतं, हे एक महत्वाचे फॅक्ट आहे. तर लक्षात घ्या, मूळ तरतूद अशी होती की साधं बहुमत लागतं, पण 44 घटना दुरुस्ती काय म्हणली, नाही सरकार काही पण कांड करू शकतो, तर मग आता त्यांनी स्पेशल मेजॉरिटी ठेवलं. लक्षात घ्या, स्पेशल मेजॉरिटी पास झाल्याशिवाय आणीबाणी लावता येत नाही, कुठली नॅशनल. प्रेसिडेंट रूलच्या बाबतीत कुठली कंडिशन आहे,
तर साधे बहुमत लागतं. फायनान्शियल इमर्जन्सीला पण साधा बहुमत लागतं, कारण काही ते जास्त महत्त्वाचं नाही, राज्याचा प्रश्न बघतो, त्यामुळे तिकडे साधं बहुमत लागतं. पण नॅशनल इमर्जन्सी सारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे ते ठिकाणी स्पेशल मेजॉरिटी लक्षात घ्या. ठीक आहे, आला लक्षात. पुढचे कालावधी. आता एकदा आणीबाणी लागलं तर किती दिवस राहणार, तर मूळ तरतूद अशी होती, राईट. तर एकदा ती मंजूर झाली की जोपर्यंत कार्यकारी मंडळाची मर्जी म्हणजे काय, त्यांना मनानं वाटतं तोपर्यंत ते ठेवणार. कार्यकारी मंडळ म्हणजे काय, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांच्या मर्जीप्रमाणे ते ठेवणार. ही मूळ तरतूद होती. 44 घटना दुरुस्ती म्हणल्या की असं नाही भाऊ, एकदा लावली ना तुम्ही दर 6 महिन्याने त्याचा पिरियड 6 महिन्याने वाढवायचा. हा, तुम्ही किती वेळा वाढवतो त्याला अनलिमिटेड टाइमसाठी वाढवा, कारण शेवटी तुम्ही सरकार आहे, तुम्ही मायबाप सरकार आहे. पण तुम्ही एखाद्याच किती वाढू शकता, दर 6 महिन्याने तुम्हाला वाढवावं लागेल. हा, इनकेस जर तुम्ही आणीबाणी सपोज पुढे चालूच नाही ठेवली, चालू ठेवण्यास मान्यताच दिली नाही, तुम्हाला वाटलं की मान्यता आता द्यायची गरज नाही, तर राईट, तर ती मान्यता न देता लोकसभाचं विसर्जन झालेलं असेल तर आणीबाणीचं लक्षात घ्या, ज्यावेळेस पुनर्गठित होतं आणीबाणी, लोकसभा, तर लोकसभा ज्यावेळेस पुन्हा रिअसेंबल होते तर पहिल्या बैठकीपासून 30 दिवसापर्यंत टिकून राहते. राईट, जर त्यांनी त्याच्यामध्ये मान्यता दिली तर ठीक आहे, नाहीतर मग ती लॅप्स होऊन जाते, लक्षात घ्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये कसं आहे, कालावधीच्या बाबतीत कुठं नॅशनलच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलं की ते दर 6 महिन्यांनी त्याची मुदत वाढवून घ्यायला लागते, अमर्याद काळासाठी वाढू शकतात. प्रेसिडेंटच्या बाबतीत कसं आहे, ती 6 महिन्यासाठी व्हॅलिड असते आणि दर 6 महिन्यांनी त्याची मुदत 6 महिने, म्हणजे बघा आता 6 महिने ना, 6 महिन्यांनी पुन्हा 6 महिने वाढवले, असं 6. पण मॅक्झिमम किती लक्षात घ्या, याला लिमिट आहे, याला किती आहे, 3 वर्षाचं लिमिट आहे, लक्षात घ्या. इकडं आहे का लिमिट, नाही, नॅशनल लिमिट नाहीये. हा, 6 महिन्याने वाढवायची बरोबर आहे, पण मॅक्झिमम लिमिट आहे का, नाही. प्रेसिडेंटला लिमिट आहे 3 वर्ष मॅक्सिमम, 6 महिन्याने वाढवा, पण मॅक्झिमम 3 वर्ष. आणि फायनान्शियल इमर्जन्सीला असं काहीच लिमिट आहे, लक्षात घ्या. एकदा लागली ते कंटिन्युअस, जोपर्यंत सरकारची मर्जी तोपर्यंत लागणार, त्याला मंजुरी घ्यायची पण गरज नाही, ते 6 महिन्यांनी करायची पण गरज नाही, काहीच गरज नाही. एकदा लागली ती लागली, जोपर्यंत सरकारची मर्जी तोपर्यंत. आता प्रेसिडेंट रूल्सच्या बाबतीत लक्षात घ्या, 44 घटना दुरुस्तीने काय सांगितलं, ठीक आहे तुम्ही 6 महिन्यानं वाढवणार, पण त्याला काय त्यानं टर्म्स अँड कंडिशन टाकल्यात. सपोज तुम्ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली आणि तुम्हाला गव्हर्नमेंटने ठरवलं, सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटनी, की आता अजून त्याला वाढवायचे 6 महिन्यांनी, तर 44 घटना दुरुस्तीने काय सांगितलंय की खालील अटीची पूर्तता झाली, म्हणजे खालच्या टर्म्स अँड कंडिशन झाल्यात तरच तुम्ही वाढवू शकता. काय, तर पहिली गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतामध्ये किंवा राज्याच्या कुठल्या भागामध्ये असेल की जर राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल, हे कंडिशन आहे. राईट, दुसरी कंडिशन अशी आहे की त्या भागामध्ये सपोज महाराष्ट्रामध्ये काहीतरी गोंधळ चालू आहे आणि त्या कारणामुळे त्या ठिकाणी निवडणूक होऊ शकत नाही. या 2 गोष्टीच्या बाबतीत जर म्हणणं पटलं तर त्या केसमध्ये ती आणीबाणीची मुदत, म्हणजे राष्ट्रपती राजवटीची मुदत 6 महिन्याने वाढवली जाऊ शकते, नाही तिथे वाढवली जात नाही. ही 44 घटना दुरुस्तीने काय केलेली आहे, एक प्रकारची सेफगार्ड दिली, म्हणजे सेफ्टी दिली, लक्षात घ्या. सरकारने सत्तेचा दुरुपयोग करू नये म्हणून. झालं कालावधी. आता आपण पुढचं लक्षात घ्या, ते म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, न्यायिक पुनर्विलोकन. म्हणजे काय, आता आणीबाणी लावली, ठीक आहे, तर ज्युडिशियलचं रूल महत्वाचं ना, ज्युडिशियल चेक करेल आणि लावली ती बरोबर आहे का नाही. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय आणीबाणी बाबतीत ज्युडिशियल रिव्ह्यू मेन जी आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे, मूळ कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये काय उल्लेख नाहीये. पण 38वी अमेंडमेंट झाली त्यावेळेस काय केलं, तर आपल्याला माहिती 38वी जी अमेंडमेंट होती ना, त्यावेळेस इंदिरा गांधीचं सरकार होतं आणि इंदिरा गांधी आपल्याला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर त्यांच्याकडे होते, म्हणजे काय, त्यांच्या काळात सत्तेचं केंद्रीकरण झालं. तेव्हा त्यांनी डिसिजन असे घेतले, आपण अमेंडमेंटच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं बघा, त्याच असे डिसिजन त्यांनी घेतले की जेणेकरून सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉवर वाढेल. तुम्हाला बघा, जेवढे मी आतापर्यंतचे अमेंडमेंट या ठिकाणी वाचले, 38 अमेंडमेंटमध्ये काय दिसते तुम्हाला, त्या ठिकाणी सरकारचे पॉवर वाढवल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, बरोबर का. इथं बघा, राष्ट्रीय आणीबाणीला ज्युडिशियल रिव्ह्यू पासूनच सेपरेट करून टाकलं, म्हणजे काय, ज्युडिशियल इंटरफेरन्स करू नाही शकत असे प्रयोजन करून टाकली 38 अमेंडमेंटने. पण ज्यात गव्हर्नमेंट लक्षात घ्या, 44 घटना दुरुस्ती अशी होती, काय केलं त्यांनी, इंदिरा गांधींनी जी अमेंडमेंट केलते, ज्या ठिकाणी सरकारला स्ट्रॉंग केलं, ते सगळ्या प्रोव्हिजन डायरेक्ट करून टाकल्या. म्हणजे काय, त्यांनी पुन्हा राजा घटना रिस्टोर करून टाकली. म्हणजे काय, पुन्हा त्याला मूळ ठिकाणी आणून टाकलं, मग त्याच्यामध्ये अजून सेफगार्ड टाकले, अजून त्याच्या सेफ्टीचे प्रोव्हिजन टाकल्या. तर काय केलं 44 घटना दुरुस्तीने, तर 38 घटना दुरुस्तीची जी प्रोव्हिजन होती ते काढून टाकली. म्हणजे असं काय नाही, ज्युडिशरी चांगली आपली, त्यांना ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार देऊन टाका, त्यांचा काढून घेऊ नका, हे 44 घटना दुरुस्तीने सांगितलं. आणि हेच केस पुन्हा मिलर मिल्स केसमध्ये आली होती, तर ते काय म्हणले की राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला गैरव्यवहाराच्या किंवा घोषणा पूर्णपणे असंबंध तथ्यावर आधार आहेत, या कारणास्तव न्यायालयामध्ये आव्हान दिले जाऊ शकते. म्हणजे काय, याच्याविरुद्ध आपण अपील करू शकतो. राष्ट्रीय आणीबाणी जर काय गैरव्यवहार, म्हणजे काय, मॅलाफाईड इंटेन्शन नुसार जर लागू झाले असेल, तर त्यासाठी जे राष्ट्रपतीला जे प्रूफ दिलेत तर ते असंमत तथ्यावर आधारित असतील तर त्या केसमध्ये राष्ट्रीय आणीबाणीला चॅलेंज केलं जाऊ शकतं, हे मिनरा मिल्स केसमध्ये सांगितलेलं आहे. आता पुढचं लक्षात घ्या, राष्ट्रपती राजवट.
तर राष्ट्रपती राजवटीमध्ये पुन्हा सेम बघा, हे जे 38 अमेंडमेंट आहे ती तिकडे आली की ही पण ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर ठेवली. ज्युडिशियलला कम्प्लीट त्यांनी बाहेर करून टाकलं. ते म्हटले तुम्ही काय बघू नका, आमचं आम्ही बघून घेतो. पण 44 घटनादुरुस्ती काय म्हटली, काही नाही, ज्युडिशियल आपली चांगली आहे, त्यांना आता अधिकार पुन्हा देऊन टाका. इकडं पण सेम लक्षात घ्या, कुठली फायनान्शियल इमर्जन्सीच्या बाबतीत की सेंट्रल गव्हर्नमेंट सगळं ठरवेल, ज्युडिशियलला इंटरफेअर करायची गरज नाही. 44 घटनादुरुस्ती काय म्हटली की नाही 38 अमेंडमेंट सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी केली, काय कामाची नाही, आपण पुन्हा रिस्टोर करून टाकूया पॉवर. ठीक आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला कळलं असं सगळीकडे सेम आहे, फक्त नाव चेंज केलं मी. राईट. 38 अमेंडमेंट आणि 48 अमेंडमेंट सगळीकडे सेम आहे, बाकी काही नाही, फक्त नाव चेंज करायचं आणीबाणीचं. नंतर पुढचं आहे रद्द करणं. आता रद्द करायचं असेल तर आणीबाणी कशी रद्द करायची, तर लक्षात घ्या, नॅशनल आणीबाणीच्या बाबतीत सांगायचं झालं तर राष्ट्रपती कोणत्या वेळेस रद्द करू शकतात, त्याला संसदेची मंजुरी लागत नाही. लक्षात घ्या, राष्ट्रपतींनी ठरवलं ते स्वतः नामंजूर करू शकतात, म्हणजे काढून घेऊ शकतात. आणि 44 घटनादुरुस्तीने काय सांगितले, इन केस, ठीक आहे, आता राष्ट्रपतीची वाट नाही बघत बसायची आपल्याला. मग इन केस जर लोकसभेने जर तसा ठराव पास केला की आम्हाला आणीबाणी नामंजूर करायची, म्हणजे काय, तिथे सध्या कंटिन्यू त्याला डिस्कंटिन्यू करायची, त्यासाठी जर लोकसभेला ठराव पास केला तर त्या ठिकाणी राष्ट्रपतींना आणीबाणी मागे घ्यावी लागते. लक्षात घ्या, याच्यापूर्वी म्हणजे ही घटना दुरुस्ती होण्यापूर्वी लोकसभेची कुठली भूमिका नव्हती लक्षात घ्या आणीबाणी रद्द करण्यामध्ये. पण जनता गव्हर्नमेंटला कळलं की आणीबाणीचा दुरुपयोग होतो, म्हणून त्यांनी 44 घटना दुरुस्तीने ही एक्स्ट्रा सेफ्टी दिली. काय, लोकसभेने जर बिल पास केलं तर राष्ट्रपतीच्या आदेशाची वाट बघायची गरज नाही, आपण स्वतः ठराव देऊन ती आणीबाणी रद्द करू शकतो. किंवा आता ह्या केससाठी कसं असं लक्षात घ्या, लोकसभेचे जे टोटल सदस्य आहेत त्यापैकी 1 म्हणजे काय 10% सदस्यांनी काय करावं लागतं, स्पीकरला किंवा जे अध्यक्ष असतील त्यांना लेखी सूचना देणं बंद करायचं, किंवा लेखी सूचना द्यायची. राईट. की आम्हाला काय करायचंय, आणीबाणी रद्द करण्यासाठी बिल पास करायचंय. आणि इन केस जर ठीक आहे, एक सेकंड, इथं मी काय सांगितलं, इथं थोडस हे लक्षात घ्या, इन केस जर लोकसभा असेल तर त्याचा स्पीकर असतो, त्याला 1 सदस्यांनी कोणाला द्यायचं, स्पीकरला, म्हणजे लोकसभेचा जो अध्यक्ष असतो त्यांना हे द्यायचं, ते प्रपोजल द्यायचं. आणि ते जर म्हणजे लोकसभा जर सत्रामध्ये नसेल, म्हणजे लोकसभेचे सत्र चालू नसेल, त्याच्या ठिकाणी लक्षात घ्या इथं राष्ट्रपती शब्दाचे पाहिजे. लक्षात, इथे अध्यक्ष उद्योग आलाय तर राष्ट्रपतींना लेखी निवेदन द्यायचं. राईट. की आम्हाला आणीबाणी चालू ठेवायची नाहीये. आणि मग काय केलं जातं, मग 14 दिवसाच्या आत एकदा त्यांना तुम्ही दिलं, प्रपोजल दिलं, एकदा निवेदन दिलं, तर 14 दिवसाच्या आत एक स्पेशल सेशन आयोजित केलं होतं. किती, एक विशेष अधिवेशन आयोजित करतात आणि त्या अधिवेशनामध्ये हे बिल पास करतात. कुठलं, आणीबाणीला कंटिन्यू करायचं नाही, हे बिल त्या अधिवेशनामध्ये पास केलं जातं, सेपरेट अधिवेशन. लक्षात घ्या. ठीक आहे, कळलं. 110 फॅक्टर लक्षात घ्या. आणि 14 दिवसाच्या आत अधिवेशन बोलवलं होतं, हे फॅक्ट लक्षात ठेवा. हे त्याला रद्द करणं कुठलं, नॅशनल इमर्जन्सीच्या बाबतीत. आता स्टेट इमर्जन्सीच्या बाबतीत म्हणजे काय, राष्ट्रपतीच्या बाबतीत कसं आहे, राष्ट्रपती राज्याच्या बाबतीत तर याच ठिकाणी लोकसभा वगैरेची परमिशन लागत नाही, राष्ट्रपती कधी पण आपल्या आदेशाद्वारे रद्द करू शकतात. लोकसभेला तो अधिकार दिलेला नाहीये. आणि तेच फायनान्शियल इमर्जन्सीच्या बाबतीत आहे, लोकसभेला या ठिकाणी अधिकार भेटलेला नाही, राष्ट्रपतीच ते ठरवणार. राईट. लोकसभेचं पॉवर कुठं ऍक्टमध्ये येते, ते फक्त नॅशनल इमर्जन्सीच्या बाबतीत ते लक्षात घ्या. बाकी तिन्ही ठिकाणी राष्ट्रपती ठरवू शकतो की ठेवायची की नाही ठेवायची. नंतर पुढचं आहे, आता नाममंजुरी करायची म्हणजे काय, ते डिस्कंटिन्यू करायची इमर्जन्सी, त्यासाठी किती बहुमत लागतं लक्षात घ्या. तर लोकसभेत नाममंजुरीसाठी 6 बहुमत लागतं. हे 44 घटना दुरुस्ती सांगितले. नाममंजुरीसाठी म्हणते बरं का मी, मंजुरीसाठी ऑलरेडी स्पेशल मेजॉरिटी लागते, नाममंजुरीसाठी म्हणत आहे मी, व किती सिंपल मेजॉरिटी लागते. नंतर राष्ट्रपतीच्या बाबतीत सांगायचं झालं तर यासाठी संसदेची पार्लमेंटची गरज नसते, तो मला ऑलरेडी सांगितले. या ठिकाणी राष्ट्रपतीचा एकमेव माणूस आहे आणि या ठिकाणी पण संसदेची मंजुरीची गरज लागत नाही, या ठिकाणी राष्ट्रपती मेन माणूस आहे. राईट. इथं का सांगितलं आपण बहुमत, कारण त्या ठिकाणी लोकसभेचा रोल होता म्हणून या ठिकाणी सांगितलं, कारण लोकसभा ठरवू शकते की याला डिस्कंटिन्यू करायचा म्हणून, जर राष्ट्रपतीची वाट बघायची नसेल तर. आता आतापर्यंत कधीपर्यंत लावली बघा, लादणे म्हणजे काय, आतापर्यंत कधी लावली तर 1962 लावली, 71 लावली, 75 लावली. 62 आपल्याला माहिती चायना बरोबर युद्ध झालं आपल्या, बरोबर का, 1962 चायनावर युद्ध झालं. 71 आपल्याला माहिती आपण इंडिया बांगलादेश लिबरेशन वॉर झालं, पाकिस्तान बरोबर आपलं वॉर झालं. आणि 75ला अंतर्गत बंडाळीमुळं, त्या अंतर्गत अशांततामुळे आपण लावलं होतं इंदिरा गांधींनी त्यावेळेस, कारण का त्यावेळेस जेपींचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस. आता राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत लक्षात घ्या, पहिला राष्ट्रपती राजवट लावला होता 1951 मध्ये पंजाबमध्ये लावला होता. आणि त्याच्यानंतर याचा 100पेक्षा जास्त उपयोग झालाय. याच्यापैकी मिसयूज जास्त झाला, म्हणजे काय, पॉलिटिकल कारणासाठी सत्ता चेंज झाला. सपोज एक्झाम्पल सांगतो की अमुक वेगळ्या पार्टी सरकार आहे
सपोज सेंटरमध्ये काँग्रेसचे सरकार आलं तर काँग्रेसने काय केलं, ज्या ठिकाणी काँग्रेस सरकार नाही त्या ठिकाणी बऱ्यापैकी राष्ट्रपती राजवट लावून टाकले, असा त्याचा मिसयूज झाला बऱ्याच ठिकाणी, राईट. आणि फायनान्शियल इमर्जन्सी बाबतीत आतापर्यंत कधी पण आणीबाणी लावलेली नाही, लक्षात घ्या. तुम्हाला गणनेसाठी काय देतील की 1991 साठी भारतामध्ये आर्थिक संकट आलतं पण लावली होती असं तुम्हाला देतील, तर लक्षात घ्या एवढं संकट देऊ पण आपण आर्थिक आणीबाणी लावलेली नाही. ठीक आहे, तरी झालं तिन्ही आणीबाणीचं ओव्हरऑल कम्पॅरिझन. आता आपण काय करूया, तर राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यामुळे काय परिणाम होतात ओव्हरऑल भारतामध्ये ते आपण पाहूया. आता मी काय केलंय, हे जे परिणाम होतात ना त्या ठिकाणी आपण कम्पेअर करून घेतले बघा. म्हणजे सेंटर स्टेट रिलेशन होणारे परिणाम, राईट, म्हणजे केंद्र राज्य संबंध होणारा परिणाम. नंतर लोकसभा आणि राज्य विधानसभे यांचा जो कार्यकाल असतो त्याच्यावर होणारा परिणाम. त्याच्यानंतर मूलभूत हक्कावर होणारा परिणाम म्हणजे फंडामेंटल राईट्सवर होणारा परिणाम. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज. पहिला आपण पाहतो म्हणजे सेंटर स्टेटवर रिलेशन होणारा परिणाम. तर आपल्याला सेंटर स्टेट रिलेशनचं जो चॅप्टर आहे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत की त्याच्यामध्ये 3 प्रकारचे रिलेशन असतात. एक असतं तुमचं एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी रिलेशन, एक असतं तुमचं वैधानिक संबंध म्हणजे काय स्टॅट्युटरी रिलेशन, किंवा लेजिस्लेटिव्ह म्हणू, स्टॅट्युटरी नाही त्याला लेजिस्लेटिव्ह म्हणा, राईट. कार्यकारी म्हणजे काय एक्झिक्युटिव्ह रिलेटेड, लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय वैधानिक रिलेटेड, आणि आर्थिक म्हणजे काय इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल रिलेटेड जे काय संबंध असतील ते. त्याचे परिणाम कसे होतात बघा. कार्यकाराच्या बाबतीत कसं होतं, केंद्राचे कार्यकारी अधिकार कोणत्याही राज्याला आवश्यक वाटणाऱ्या कुठल्याही विषयावरती निर्देश देऊ शकतात. म्हणजे बघा सेंट्रलला किती पॉवर होते, ते कुठल्याही राज्याला कुठल्याही विषयावर एक्झिक्युटिव्ह गाईडलाईन देऊ शकतात, राईट. जर त्या पाळल्या नाही तर मग ते ऍक्शन घेऊ शकतात. त्याच्यानंतर वैधानिक बाबतीत बघा, लेजिस्लेटिव्ह बाबतीत लक्षात घ्या, नॉर्मल केसमध्ये राज्य सूचीवर फक्त राज्य सरकार कायदा करू शकतो, पण इमर्जन्सी केसमध्ये राज्य सूचीवर कुठल्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो. लक्षात घ्या, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन आहे. आणि आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर सेंट्रल स्टेटमध्ये जे आपल्याला माहिती आहे टॅक्स आपण डिस्ट्रीब्युशन करतो, बरोबर. तर टॅक्स डिस्ट्रीब्युशनचा एक फॉर्म्युला आहे, बरोबर का. तुम्ही आपण पाहता फायनान्शियल कमिशन तो फॉर्म्युला ठरवत असतं, बरोबर. तर हा फॉर्म्युला ते चेंज करू शकतात. सध्या आपल्याला माहिती आहे सध्या राज्यांना किती टक्के शेअर भेटतो, टॅक्स मधला 41% शेअर भेटतो, राईट. तर आर्थिक आणीबाणीमध्ये राष्ट्रपती ठरवू शकतात की हा फॉर्म्युला चेंज करायचा का कमी जास्त, म्हणजे कमीच करणार. ऑब्व्हियसली सरकार काय सांगणार की सध्या भारताला गरज आहे अमुक अमुक सांगू शकतात. हे झालं सेंट्रल स्टेट वरचा रिलेशनचा परिणाम कार्यकारी आणि वैधानिक बाबतीत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, हेच कंटिन्यू करतो बरं आपण इथं. लक्षात घ्या थोडंसं गॅप आल्यामुळे तो लढत झालं की वेगळं की नाही, लक्षात घ्या. आपण सेंट्रल स्टेट रिलेशनच बघत आहोत, त्याच्यावर काय परिणाम होते पहिले आपण पाहतो कार्यकारी, नंतर लेजिस्लेटिव्ह, तिसरं म्हणजे आर्थिक. तर कार्यकारीच्या बाबतीत लक्षात घ्या, सामान्य काळात केंद्र सरकार केवळ विशिष्ट प्रकरणामध्येच काय करतं, राज्य सरकारला निर्देश देऊ शकतं. पण आणीबाणीमध्ये कसं असतं, कुठल्याही विषयावर देऊ शकतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर राज्यांना केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली आणले असले तरी त्यांना निलंबित केले जात नाही. म्हणजे भले एक्झिक्युटिव्ह गाईडलाईन दिले ठीक आहे, पण ते सस्पेंड नाही होत. लक्षात घ्या, राज्य सरकार सस्पेंड होत नाही, राईट. ते फक्त गाईडलाईन देतात, थोडक्यात त्यांच्या सेंटरच्या कंट्रोलमध्ये येतात ते स्टेट गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्हच्या बाबतीत लक्षात घ्या, पुढचा आपण पॉईंट पाहूया ते म्हणजे राज्याच्या विधानसभेचे निलंबित झाले नसले तरी संसद अधिकृत अधिकार प्राप्त करते. आता याचे मिनिंग कसं लक्षात घ्या, इन केस आपल्याला माहिती की राष्ट्रीय आणीबाणी लावली तर राज्याची विधानसभा ती बरखास्त होते का नाही, ती लक्षात घ्या निलंबित होते का नाही, सस्पेंड होत नाही. तर त्याचे जे अधिकार आहेत कायदा करण्याचे, कशाचे, राज्य सूचीवरचे कायदे करण्याचे जे अधिकार आहेत त्या ठिकाणी संसदेला अधिकार भेटतो, एक्स्ट्रा पॉवर भेटते, असं त्याचं मिनिंग आहे. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस अशा राज्य तिथल्या विषयावर म्हणजे स्टेट लिस्ट मधल्या जे कायदे असतील किंवा विषय असतील त्याच्यावर जर संसदेने असे कायदे बनले, राईट. आता एकदा कायदे बनले तर ते कायदे ऑटोमॅटिकली कधी रद्द होतात, ज्यावेळेस आणीबाणी संपती. तर आणीबाणी संपल्यानंतर लक्षात घ्या 6 महिन्यानंतर निष्क्रिय होतात. सपोज आणीबाणी आता लावली, राईट, आणि आणीबाणी सपोज जुलैमध्ये संपलेली आहे, तर जुलै नंतर 6 महिनेपर्यंत हे आणीबाणीचे कायदे, आणीबाणीच्या म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी संसदेने स्टेट लिस्ट मधल्या सब्जेक्टवर कायदे केलेत ते कायदे तोपर्यंत कंटिन्यू राहणार, किती, 6 महिन्यापर्यंत. हा, नंतर डिपेंड करेल की राज्य सरकारला कायदा कंटिन्यू करायचा असेल त्या ठिकाणी ते ठराव पास करू शकतात, त्याच्यामध्ये काही चेंजेस करत असेल ते पण करू शकतात, आणि ऑटोमॅटिकली लॅप्स होणार ते 6 महिन्यामध्ये, राईट. तर 6 महिन्याचे फॅक्टर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इन केस सपोज आता संसदेचं अधिवेशन पण चालू नाहीये, मग संसद कायदा कोण बनवणार ना स्टेट लिस्टवर, तर लक्षात घ्या त्या ठिकाणी डायरेक्ट ते राष्ट्रपतीचा ऑर्डर जारी करू शकतात. इन केस जर त्यांना वाटलं की स्टेट लिस्ट मधल्या एखाद्या विषयावर कायदा करायचा आहे पण संसद तर पार्लमेंट सेशन चालू नाहीये, तर ते राष्ट्रपतीला सांगून ऑर्डिनन्स लावून लक्षात घ्या त्या ठिकाणी अध्यादेश पारित करू शकतात. आणि आपल्याला माहिती आहे अध्यादेशाला कशाचं वेटेज असतं, तर कायद्याचं वेटेज असतं, बरोबर का, नॉर्मल कायद्याचं. 42व्या घटना दुरुस्तीने काय सांगितलं बघा, तर लक्षात घ्या वरचा जो अधिकार आहे ना
कार्यकारी अधिकार का वैधानिक अधिकार फक्त आणीबाणीच्या कार्यालयात असलेल्या राज्यापुरतच नाही तर बाकी ठिकाणी पण लागू आहे. म्हणजे काय 42व्या घटनेच्या दृष्टीने असं सपोज हे भारत आहे आणि सपोज नॅशनल आणीबाणी कुठे लागलेली सपोज या ठिकाणी लागलेली आहे तर 42व्या घटनेच्या दृष्टीने असं सांगितलं की जो काही कायदा संस्था वगैरे करेल की ज्या ठिकाणी आणीबाणीसाठी वेगवेगळे निर्देश देईल सेंट्रल गव्हर्नमेंट तर ते भारतातल्या इतर राज्यासाठी पण ते लागू असतील. राईट, मग ते गव्हर्नमेंट ठरवणार फक्त त्या ठिकाणीच लावले पाहिजे असं नाही. राईट, ज्या ठिकाणी आणीबाणी त्या ठिकाणी हे आपण पाहत आहोत. पुढचं ते म्हणजे आपलं एक्झिक्युटिव्ह आपण पाहत होतो म्हणजे आर्थिक संबंधावरचा परिणाम. पहिले तुम्हाला सांगितलं की सेंट्रल स्टेटमध्ये जे टॅक्सचं वितरण होतं त्या फॉर्म्युला चेंज केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आता हे जे फॉर्म्युला चेंज केलाय हे जे डिस्ट्रीब्युशन चेंज केलंय महसुलाचं हे कधीपर्यंत लागू असं लक्षात घ्या ज्या आर्थिक वर्षात आणीबाणी रद्दी होते ना त्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत लक्षात घ्या. सपोज आता आर्थिक आणीबाणी लावलेली आहे आणि ती जुलैमध्ये संपली तर ती कधीपर्यंत अंमलात राहणार लगेच जुलैमध्ये संपला नाही लक्षात घ्या. तुझे काय डिसिजन घेतलाय तो हा आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजे किती आता आपल्याला माहिती आहे 2024-25 म्हणजे तो चालणार मार्च 31 पर्यंत लक्षात घ्या. कारण आपल्याला माहिती आहे मार्च 31 1 एप्रिल ते 31 मार्च आपला फायनान्शियल इयर आहे तर ते मार्च 31 पर्यंत चालू राहणार लक्षात घ्या. म्हणजे काय आर्थिक जे काही सुधारणा केल्या असतील त्या इयरच्या इकॉनॉमिक इयरच्या शेवटपर्यंत लागू राहतात. राईट, तुम्हाला गणनासाठी देतील की त्या वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्हाला 31 डिसेंबर देतील असं नाही लक्षात घ्या. तर तो आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजे काय 31 मार्च. त्याच्यानंतर राष्ट्रपती असा प्रत्येक आदेश दोन्ही सभागृह ठेवू लागतो. ज्यावेळेस राष्ट्रपती असा आदेश पारित करतात ना की आम्ही सेंट्रल स्टेटच्या टॅक्समध्ये असा चेंज केलाय फॉरेनमध्ये असा चेंज केलाय तर हे बिल लक्षात घ्या का हे जे ऑर्डर असते प्रेसिडेंटला दोन्ही सभागृह मान्यतेसाठी ठेवावं लागते. राईट, पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहासमोर. बरोबर, तरी झालं कुठलं मी कंपॅरेटिव्ह करून सांगितलं की सेंटर स्टेट रिलेशनवर होणारा परिणाम. त्याच्यामध्ये आपण पहिलं एक्झिक्युटिव्हवरचा परिणाम एक्झिक्युटिव्ह पॉवरवरचा परिणाम, दुसरा होता वैधानिक म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉवरचा परिणाम आणि तिसरा म्हणजे इकॉनॉमिक पॉवरवरचा परिणाम. हे झालं केंद्र सेंटर स्टेट रिलेशनवरचा परिणाम. आपण यावरचा पुढचा पाहते म्हणजे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या कार्यकाळावरचा परिणाम. तर लक्षात घ्या आपण पुढचा परिणाम पाहतो राष्ट्रीय आणीबाणीचा पुढचा परिणाम म्हणजे तर लोकसभा आणि राज्य विधानसभा यांचा जो कार्यकाळ असतो त्याच्यावर काय परिणाम होतो. तर लक्षात घ्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेचा कायदा करून आपण काय करू शकतो लोकसभेचं आयुष्य एकावेळी 1 वर्षासाठी वाढवलं जाऊ शकतं. राईट, आणि असं किती वेळा करता येऊ शकतं म्हणजे काय 5 वरून किती होतं 6 वर्ष होतं आणि असं ते 6 वरून 7 असं ते 1 वर्षाने वाढू शकतात लक्षात घ्या. ठीक आहे, हे झालं लोकसभेच्या बाबतीत. विधानसभेच्या बाबतीत कसं आहे तर विधानसभेचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो पण ते कोण करतं संसद. लक्षात घ्या राज्य विधानसभा ते करत नाही, संसदच विधानसभेचे आयुष्य वाढू शकतं आणि एका वेळेस 1 वर्षाने म्हणजे जे संसदेचं आहे ना ते जिकडे पण लागू होऊ शकतं. ठीक आहे, आणि असा कार्यकाल ऑलरेडी 1975 जी आपण माहिती आहे आणीबाणी लावली होती त्यावेळेस इंदिरा गांधी सरकारने वाढवला होता. लोकसभेचा पण वाढवला होता आणि विधानसभेचा पण वाढवला होता. नंतर मूलभूत हक्कावर काय परिणाम होतो हे झाला दुसरा परिणाम. तिसरा परिणाम लक्षात घेतो म्हणजे तुमचा फंडामेंटल राईट्सवरचा परिणाम. आता त्याच्यामध्ये 2 आर्टिकल आहेत ते म्हणजे आर्टिकल 358 आणि 359. 358 359 मला डिफरन्स लक्षात घ्या. तर पहिली गोष्ट म्हणजे 358 जे आहे ना तर आर्टिकल नंबर 19 रिलेटेड फंडामेंटल राईटचं सस्पेन्शन हँडल करते. फट लक्षात घ्या 358 म्हणलं तर 19 नंबर आणि 359 म्हणलं तर हे 19 वाला सोडून बाकी जे फंडामेंटल राईट्स आहे त्याचं सस्पेन्शन हँडल करते. म्हणजे काय 19 तर 19 जे आहे जे काय तुमचं एक सेकंद हा तर आर्टिकल 358 अंतर्गत काय सांगितलंय तर आपला जो फंडामेंटल राईट आहे 19च्या अंतर्गत तर त्याच्या अंतर्गत पुन्हा 6 उपअधिकार आहेत बरोबर का. तर ते ऑटोमॅटिक निलंबित केले जातात. ठीक आहे, आणि त्यासाठी वेगळ्या ऑर्डरची गरज नसते. आणि 19 अंतर्गत हे अधिकार काढून घेण्यासाठी लक्षात घ्या राज्य काय करू शकतात कायदे करू शकतात किंवा कारवाई करू शकते. आणि आणीबाणी चालू असताना किंवा आणीबाणीच्या नंतर काळातही अशा कायद्यांना आपण न्यायालयामध्ये आव्हान देऊ शकत नाही. आणि आणीबाणीचं एकदा कामकाज संपलं तर ऑटोमॅटिकली काय होतं हे जे आर्टिकल 19 आहे ते पुन्हा जिवंत होतं. राईट, आणि त्या संदर्भात जो कायदा असेल तो कार्य करणं बंद करतो. ठीक आहे, म्हणजे काय सांगितलं मी आर्टिकल 358च्या अंडर 19चं जे आहे सस्पेन्शन होतं बरोबर
फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, वॉटर कॅसन स्पीच अँड एक्सप्रेशन, त्याच्यामध्ये सब जे राईट्स आहेत ते पण निलंबित केले जातात. त्यासाठी वेगळ्या ऑर्डरची गरज पडत नाही आणि त्यासाठी जे कायदे केले असतील त्याच्यावर कोणाला आव्हान देता येत नाही. एकदा आणीबाणी संपली की ते तुमचं आर्टिकल 19 पुन्हा जिवंत होतं. आता 59च्या बघा, 359च्या रिलेटेड काय इकडं, तर हे जे आर्टिकल आहेत ना, तर 19 सोडून बाकीचे अधिकार निलंबित करू शकतो. पण याला एक आपत आहे. तर आर्टिकल 20 आणि 21 हे आणीबाणीमध्ये सस्पेंड होत नाही, राईट. आणि हे हा जो आर्टिकल आहे, तर राष्ट्रपतींना काय अधिकार देतो? राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कुठल्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करण्याचा अधिकार देते. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे, सपोज प्रेसिडेंटने ऑर्डर काढली आणि त्यांनी अमुक आर्टिकल सस्पेंड केले, तर आपण कुठे जाणार? आर्टिकल 32च्या अंतर सुप्रीम कोर्ट पण जाणार किंवा आपण 226च्या अंतर्गत हायकोर्ट पण जाणार. तो आपला हा न्यायालयात जाण्याचा अधिकार पण काय करतं? राष्ट्रपती सस्पेंड करू शकतात, राईट. आणि ह्या केसमध्ये लक्षात घ्या, मूलभूत अधिकार निलंबित केले जात नाही, ते फक्त त्यांची अंमलबजावणी स्थगित होते. म्हणजे काय, ते टेम्पररीली त्यांची अंमलबजावणी स्थगित होती. ते कम्प्लिटली निघून जातात का? नाही, ते टेम्पररीली आपण त्याची अंमलबजावणी फक्त स्थगित केलेली आहे आणीबाणीपुरती. ते राष्ट्रपतीच्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं असतं. आणि अंमलबजावणीचे निलंबन केवळ त्या मूलभूत अधिकाराशी संबंध आहे जे राष्ट्रपतीच्या आदेशामध्ये निर्देशित आहे. म्हणजे काय, प्रेसिडेंट ऑर्डरमध्ये ज्या मूलभूत अधिकारांचा उल्लेख असेल तेवढ्यांचं काय होतं? अंमलबजावणी स्थगित होते. आणि ही प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे, हे भारतामधले कुठल्याही भागाला लागू शकते किंवा पूर्ण भागाला पण लागू शकते. म्हणजे पूर्ण देशाला पण लागू शकते, एखाद्या पार्टला पण लागू शकते. पण ही जो ऑर्डर लक्षात घ्या, यासाठी मंजुरी घ्यावी लागते, दोन्ही सभागृहांची मंजुरी घ्यावी लागते. आणि जर त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये जर सरकारचं बहुमत असेल त्या ठिकाणी मग सरकारला मंजुरी भेटून जाते. आता 44व्या घटना दुरुस्तीने नेमकं काय प्रोव्हिजन केलं बघा. तर 44व्या घटना दुरुस्तीने सांगितलं की जे 6 फंडामेंटल राईट आहेत, तर ते केव्हा निलंबित केले जाऊ शकतात? जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे कुठलं? तर युद्ध आणि बाह्य आक्रमणाच्या घोषवरीत केली जाते, राईट. म्हणजे काय, तुमचं आर्टिकल 9 सस्पेंड केव्हा येईल, म्हणजे निलंबित केव्हा जाऊ शकतं? तर लक्षात घ्या, जर ती आणीबाणी बाह्य आणीबाणी म्हणून लावली असेल, म्हणजे काय, वॉर किंवा एक्सटर्नल ॲग्रेशन म्हणजे युद्ध किंवा बाह्य आक्रमण या बेसिसवर लावलं असेल तर ते सस्पेंड होणार. जर ती आणीबाणी सशस्त्र बंडखोरी ह्या बेसिसवर लावली असेल तर आर्टिकल 19 सस्पेंड होत नाही, कारण ते नागरिकांच्या अधिकारांचं हनन मानलं जातं, राईट. हे इम्पॉर्टंट फॅक्ट लक्षात ठेवा. डिफरन्स, बाह्य आणीबाणी तरच ते आर्टिकल 19 सस्पेंड होतं, भले ती राष्ट्रीय आणीबाणी असेल तरी इंटरनल इमर्जन्सीसाठी ते सस्पेंड होत नाही, राईट. आणि फक्त आणीबाणीशी संदर्भात जे कायदे असतील तेच फक्त ज्युडिशियल रिव्ह्यू पासून संरक्षित होतात, बाकी नाही. आता हे झालं तुमचं आर्टिकल 358 मध्ये सांगितलं की आर्टिकल 19 कसं सस्पेंड होतं, फक्त बाह्य आणीबाणीच्या बाबतीतच ते सस्पेंड होतं. आता आर्टिकल 359 मध्ये काय सांगितलंय, तर जे काय सांगितलंय त्यासाठी 44 अमेंडमेंटमध्ये काही दुरुस्ती केली, तशी इकडे केली तशी इकडेच पण केली. हे काय सांगितलं, तर राष्ट्रपती काय करू शकतात, तर काय करू नाही शकत. तर आर्टिकल नंबर 20 आणि आर्टिकल नंबर 21 म्हणजे आपले जे मूलभूत अधिकार आहेत 20 आणि 21 मधले, हे आपले सस्पेंड नाही होत, लक्षात घ्या. हे आपले चालू राहतात आणीबाणीमध्ये. आणि बाकीचे जे आहेत तुमचे अधिकार ते सस्पेंड केले जाऊ शकतात. त्या संदर्भात जो कायदा वगैरे बनवला असतो त्या ठिकाणी ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक डिफरन्स, तर 358 लक्षात घ्या, फक्त बाह्य आणीबाणीचे वेळेसच कार्य करते. हे तुम्हाला ऑलरेडी वर्ड सांगितले, तेच खाली क्रस काढून दिलाय की फक्त एक्सटर्नल इमर्जन्सीलाच आपण सस्पेंड करतो. 359च्या बाबतीत कसं आहे, या ठिकाणी मॅटर नाही करत तुम्ही इंटरनल इमर्जन्सी लावा की बाहेर एक्सटर्नल इमर्जन्सीच्या नावाखाली आणीबाणी लावा, तर दोन्ही वेळेस ते 359 लागू होतं, लक्षात घ्या. हे फक्त एक्सटर्नल इमर्जन्सीलाच हे 358 ॲप्लिकेबल आहे, राईट. त्याच्यानंतर 358 कसं लक्षात घ्या, तर आणीबाणीच्या संपूर्ण कालावधीसाठी कलम 19 काय होतं, हे निलंबित होतं, बरोबर का. आणि इकडे कसं 359 मध्ये जे काय अधिकार निलंबित करायचे ते राष्ट्रपतीच्या ऑर्डरमध्ये लिहिलेले असतात. आता कसं रिपीट होतंय, पण ठीक आहे आता. आणि 358 लक्षात घ्या, म्हणजे आर्टिकल 19 जे आहे ते रद्द केलं, ते संपूर्ण देशात लागू असतं, राईट. म्हणजे काय, नॅशनल आणीबाणीसाठी जे 358 अंतर्गत आर्टिकल 19 आपण सस्पेंड केलंय ते भारताच्या पूर्ण भागाला लागू असतं. पण आर्टिकल 359च्या अंतर्गत इनकेस जर प्रेसिडेंटली काही मूलभूत अधिकार रद्द केले असतील तर ते राष्ट्रपती ठरवणार की संपूर्ण देशाला लागू करायचं सस्पेन्शन की फक्त काही भागाला लागू करायचं. हा एक डिफरन्स आहे. त्याच्यानंतर आता ह्या दोघांमध्ये समानता काय, म्हणजे या दोन्ही 358 आणि 359 मध्ये दोघांमध्ये सिमिलरिटी काय, तर लक्षात घ्या, दोन्ही केवळ हे आणीबाणीच्या संदर्भात असलेले जे कायदे असतात त्यांना
चॅलेंज करण्यापासून प्रोटेक्शन देतात आणि बाकी कोणत्या कायद्याला नाही. म्हणजे काय, इन केस फंडामेंटल राईटच्या सस्पेन्शन रिलेटेड काही कायदे झाले असतील ते त्यांनाच फक्त ज्युडिशियल रिव्ह्यूपासून प्रोटेक्शन देतात, सेफ्टी देतात, बाकी कोणाला ते लागू नाहीत. हे झालं नॅशनल इमर्जन्सीचे परिणाम. आता आपण काय करूया, राष्ट्रपती राजवट लागू लागण्याचे काही परिणाम पाहूया. म्हणजे काय, प्रेसिडेंट रूल लावण्याचे परिणाम काय होतात. तर पहिली गोष्ट होतं लक्षात घ्या, ते म्हणजे राष्ट्रपती काय करू शकतात, राज्य सरकारची जे काही कामं असतील, राईट, किंवा राज्यपाल किंवा इतर जे काही एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी असतात त्यांच्याकडचे अधिकार राष्ट्रपती स्वतःकडे घेऊ शकतात. हे आता कॉमन येते, राष्ट्रपती राजवट लावणार म्हणजे सगळं राष्ट्रपतीकडे येणार. त्याच्यानंतर ते असं पण घोषित करू शकतो राष्ट्रपती की राज्य विधिमंडळाचे जे अधिकार असतात त्याचा पार्लमेंट वापरणार. म्हणजे कायदे वगैरे करणं हे अधिकार आता पार्लमेंट वापरणार, पार्लमेंटचा ऑथॉरिटी भेटून जाते. त्याच्यानंतर तो राज्यातील कुठलेही प्राधिकरण असेल किंवा एखादी घटनात्मक तरतूद असेल ते निलंबित, सस्पेंड करण्यासाठी आवश्यक पावले उचलू शकतात. म्हणजे काय, एखादी कॉन्स्टिट्यूशन दुसरी काही ऑथॉरिटी असेल तिला सस्पेंड करणं किंवा त्याची अंमलबजावणी स्थगित करणं ही पावले उचलू शकतो. त्याच्यानंतर तो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जी काउन्सिल ऑफ मिनिस्टर असते, म्हणजे मंत्री परिषद जी असते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील, त्याला तो बरखास्त करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी संसदेकडे काय होतं, राज्य सरकारचे सगळे कायदे करण्याचं आज ऑथॉरिटी येते. मग त्या ठिकाणी काय करणार, संसद काय करणार, राज्य सरकारचे बिल पास करणार, त्यांचं बजेट पण पास करणार. सपोज आता बिलचा टाइम आला तर ते बजेट पण पास करून टाकणार, राईट. आणि संपूर्ण राज्याचा कारभार काय होतो, राष्ट्रपतींच्या वतीने कोण चालवतं, तर त्या राज्याचा मुख्य सचिव जे असतं, म्हणजे ही आपली माहिती सिव्हिल सर्वंट आहे, IAS लेवलची व्यक्ती, तर मुख्य सचिवांच्या मदतीने राज्यपाल चालवतात. म्हणजे काय, फायनल ऑथॉरिटी कोणाकडे, राष्ट्रपतींकडे. पण राष्ट्रपती स्वतः राज्यात येणार आहे का, नाही. ते काय करतात, राज्यपालाची मदत घेतात. आणि राज्यपाल कोणाची मदत घेतात, तर मुख्य सचिवाची मदत घेतात. तर अशा प्रकारे ते ओव्हरऑल कामकाज चालत जातं. आणि राज्य सरकारचे कायदे कोण करणार, तर पार्लमेंट करणार स्टेटसाठी. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, सपोज आता राष्ट्रपती राजवट लागू आहे आणि संसदेने काय केलं किंवा राष्ट्रपतीने काय केलं, तर राज्यासाठी काही कायदे पास केले किंवा काही रूल्स बनवले, तर लक्षात घ्या ही राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर पण ते कायदे कंटिन्यू राहतात. आता हे त्या राज्यावर डिपेंड आहे, ते कायदे कंटिन्यू करायचे की त्याला चेंजेस करायचे का त्याला कम्प्लिटली रद्द करून टाकायचे. ठीक आहे, म्हणजे तोपर्यंत चालू राहतं, तोपर्यंत राज्य सरकार ठरत नाही त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे की रद्द करायचे. ठीक आहे. पुढची गोष्ट, राष्ट्रपती राज्याची विधानसभा निलंबित करू शकतात किंवा विसर्जित करू शकतात, राईट. म्हणजे ते सस्पेंड करू शकतात टेम्पररी किंवा त्याला डिझॉल्व्ह करू शकतात. त्याच्यानंतर राज्य उच्च न्यायालयाचे संवैधानिक स्थान, अधिकार, कार्ये इत्यादी राष्ट्रपतीच्या काळामध्ये तशीच राहतात. म्हणजे काय, आपले जे हायकोर्ट आहे त्यांचं जे स्टेटस आहे, त्यांचे जे पॉवर आहे, त्यांचे जे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहेत ते राष्ट्रपती राजवटीमध्ये तसेच राहतात, त्याच्यामध्ये काही चेंजेस केले जात नाहीत. त्याच्यानंतर पुढचं, आता या सारा बोंबई केस खटला खूप गाजला तर घ्या. ऍक्च्युअली काय झालं ना, तोपर्यंत आपल्याला माहिती की राष्ट्रपती राजवटचा खूप मिसयूज झाला होता. नवीन पार्टी सत्तेमध्ये आली, ते काय करायची, सेंटरमध्ये नवीन पार्टी आली, ती काय करायची, त्यांच्या ऑपोजिशन पार्टी जर ज्या राज्यामध्ये असेल त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावायची. त्यामुळं हा केस असं जात म्हणते, या सारा बोंबई केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय केलेलं, काही गाईडलाईन दिले. त्या गाईडलाईन काय सांगितलं बघा, की राष्ट्रपती राजवटला ज्युडिशियल रिव्ह्यू लागू आहे. मूळ घटनेमध्ये असा काही उल्लेख नाही, पण काय केलं, ज्युडिशियरीने सेफगार्ड दिले, सेफ्टी दिली की यांना आपण ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये आणूया. त्याच्यानंतर जी आपल्याला माहिती की ज्या फॅक्ट्स राष्ट्रपतीला सांगितल्यात, आपल्याला माहिती आहे राष्ट्रपती स्वतः डिसिजन घेतो का, नाही. राष्ट्रपतीला रिकमेंड कोण करतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट करतं. त्यासाठी त्यांनी जे फॅक्ट दिल्यात, जे काही एव्हिडन्स दिलाय की अमुक अमुक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावा, तर त्याचे लक्षात घ्या, ते हे नाही चेक करणार की ती किती करेक्ट आहे किंवा ते किती हे एपिकेसी काय त्याच्यामध्ये, ते काय करणार, ते फक्त रिलेव्हंट आहे का ते चेक करणार. जे काही त्यांनी प्रूफ दिले गव्हर्नमेंटने राष्ट्रपतीला राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी, ते रिलेव्हंट आहे का नाही ते फक्त चेक करतात, राईट. म्हणजे मॅलाफाईड इंडेशनने लावले झाले की ते चेक करतात. त्याच्यानंतर केंद्र सरकारने ते प्रूव्ह करायचं, म्हणजे सिद्ध करायचं की राष्ट्रपतीला राजवट लावण्यामागचा असा काही इमर्जन्सी आली होती की डायरेक्ट राष्ट्रपती राजवट लावली, राईट. इनके जर त्यांना कोर्टाला असं वाटलं की राष्ट्रपती राजवट लावली ती नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे, अवैधानिक आहे किंवा असंवैधानिक आहे किंवा अवैध आहे असं असेल, तर न्यायालय काय करू शकतं, त्या राज्यसभेचं पुनर्जीवन करू शकतं. म्हणजे काय, त्या स्टेट असेंब्लीला पुन्हा बोलू शकतं की भाऊ तुम्हाला सस्पेंड केलंय ना राष्ट्रपतीने, तुम्ही पुन्हा या, कारण तुमची काही चूक नाही भाऊ, असं, राईट. त्याच्यानंतर संसदेच्या मंजुरीनंतरच राज्यसभा विसर्जित केली जाऊ शकते, तोपर्यंत ती किंवा स्थगित केलं जाऊ शकतं. म्हणजे काय, इनकेस राष्ट्रपती राजवट लावली तर ती फक्त टेम्पररी सस्पेंड होणार. आणि ज्यावेळेस पार्लमेंट काय ठरवणार की डिझॉल्व्ह करायची, तर तेव्हा डिझॉल्व्ह होणार. लक्षात घ्या, म्हणजे स्टार्टिंगला काय होणार, फक्त सस्पेंड होणार. आणि जर पुन्हा डिझॉल्व्ह करायचं असेल त्याच्यासाठी संसदची मंजुरी घ्यावी लागते, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याशिवाय होणार नाही. त्याच्यानंतर इनकेस असं वाटलं की त्यांना की विधानसभेचा
विश्वास गमावलाय कोणी राज्य सरकारने. सपोज त्यांनी मेजॉरिटी किंवा कॉन्फिडन्स गमावलेला आहे कुणी राज्य सरकारने जर विधानसभेचा विश्वास गमावलेला असेल तर त्या संदर्भात फ्लोर टेस्ट झाली पाहिजे. फ्लोर टेस्ट म्हणजे काय, सभागृहात निर्णय झालेला पाहिजे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद रद्द केले जाऊ नये. म्हणजे कौन्सिल ऑफ मिनिस्टरचं मंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकत नाही जोपर्यंत कॉन्फिडन्स प्रूव्ह करत नाही किंवा मेजॉरिटी प्रूव्ह करू शकत नाही. आणि एक महत्वाची गोष्ट, इन केस जर राज्य सरकारने जर सेक्युलरिझम पाळलं नाही, राज्य सरकारने सपोज तिथं हायगाई केली, राईट, एखाद्या पर्टिक्युलर धर्माला फेवर केलं तर त्या ठिकाणी आर्टिकल 356 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस बाबरी मशीद वगैरे पडली होती तर त्या केसमध्ये राष्ट्रपती राजवट लावली गेली होती. कारण का, तर त्या ठिकाणी सेक्युलरिझमचं उल्लंघन झालं म्हणून. आता लक्षात घ्या, राष्ट्रपती राजवट लागू करणे, योग्य पद्धतीने लागू करणे आणि अयोग्य पद्धतीने लागू करणे याच्यामध्ये डिफरन्स काय, म्हणजे काय, कुठल्या केसमध्ये तुम्ही म्हणणार की राष्ट्रपती राजवट लावली ती योग्य आहे आणि कुठल्या केस म्हणणार तुम्ही की त्याचा मिसयूज झाला. तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे सपोज एखाद्या विधानसभेमध्ये इलेक्शन झाले आणि त्या ठिकाणी हंग असेंब्ली आली. हंग असेंब्ली म्हणजे काय, कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही, तर त्या केसमध्ये राज्यपाल काय करू शकतो, प्रेसिडेंटला रिकमेंड करू शकतो की या ठिकाणी हंग असेंब्ली आली आहे, कोणाला जर बहुमत मिळालं नाही, कुठल्या सरकार स्थापन करू शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागली जाऊ शकते. आता अयोग्य काय बघा, म्हणजे या व्यतिरिक्त इन केस जर एखाद्या कौन्सिल ऑफ मिनिस्टरने राजीनामा दिला, राईट, की तेव्हा कॉन्फिडन्स गमावला म्हणजे बहुमत गमावलं आणि राज्यपालांनी अल्टरनेटिव्ह गव्हर्नमेंट कुणी फॉर्म करतं का याची चाचणीच नाही केली आणि डायरेक्ट काय केलं, प्रेसिडेंट रूल लावायची रिकमेंडेशन केली, तर ते इलिगल मानलं जाईल किंवा ते अयोग्य मानलं जाईल, म्हणजे मिसयूज मानलं जाईल. कळलं, म्हणजे तुम्ही आधी संधी द्या बाकीच्यांना, कुणी येते का सरकार स्थापन करायला, त्यांनी स्थापन केलं तर त्यांनी बहुमत स्थापन केलंय का, राईट. तुम्ही हे न चेक करता डायरेक्ट जर काय केलं, प्रेसिडेंट रूल लावला तर ते अयोग्य मानलं जाईल. पुढची कंडिशन काय, इन केस बहुमत असलेल्या पक्षांनी तर सरकार स्थापन करण्यास नकार दिला आणि इन केस जर राज्यपालाला वाटलं की विधानसभेमध्ये कोणालाच बहुमत नाहीये किंवा कुठल्याच युतीला बहुमत भेटत नाहीये, तर त्या केसमध्ये राज्यपाल प्रेसिडेंट रूल लावण्यासाठी राष्ट्रपतींना रिपोर्ट पाठवू शकतो. पण या केसमध्ये मिसयूज काय होतो, म्हणजे काय होऊ शकतो, इन केस जर राज्यपालांनी काय केलं, मंत्रालयाला बहुमत सिद्ध करायलाच परमिशन नाही दिली, टाइम नाही दिला, राईट, म्हणजे त्यांचं मेजॉरिटी प्रूव्ह करायला परमिशन नाही दिली किंवा ऑपॉर्च्युनिटी नाही दिली आणि डायरेक्ट राष्ट्रपती राजवट शिफारस केली, तर ते एक प्रकारचं मिसयूज मानलं जाईल. पुढचं, सपोज असं झालं विधानसभेतील जे सध्याचं विधानसभेमध्ये सपोज चालू जे मंत्रिमंडळ होतं, सध्याचे सरकार आहे, सपोज त्यांचा चालू इलेक्शनमध्ये पराभव झाला आणि ते ऑब्व्हियसली आता मंत्रिमंडळ राजीनामा देणार का, त्याचा पराभव झालाय, ते का ते कंटिन्यू होणार नाहीये, तर राजीनामा दिल्यानंतर कुठल्याही पक्षाला जर बहुमत भेटलेलं नसेल तर त्या केसमध्ये पण राज्यपाल काय करू शकतो, राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी राष्ट्रपतीला रिपोर्ट पाठवू शकतो. पण याचा मिसयूज काय होऊ शकतो, इन केस असं वाटलं सपोज राज्यपालाला की सध्या इन केस एक्झाम्पल घ्या, सपोज शिवसेनेचं सरकार आहे, ठीक आहे, आणि सपोज खासदारकीच्या निवडणुका झाल्या का, म्हणजे काय लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि शिवसेनेला जागा चांगल्या भेटल्या नाही, त्याचा पराभव झाला असं त्यांना वाटत असेल, तर त्या केसमध्ये लक्षात घ्या राष्ट्रपती राजवट लावता येत नाही. कारण यांचा काय संबंध ना, लोकसभेचा राज्याच्या विधानसभेचा काय संबंध, तर संबंध नसल्यामुळे हा मिसयूज मानला जाईल. लक्षात घ्या, म्हणजे जर राज्यपाल मनमानी केली, ते काय म्हणले की तुमचे लोकसभेला चांगले सीट निवडून नाही आले म्हणून आम्ही तुम्हाला काय करतो, राज्य सरकार बरखास्त करतो, एक प्रकारचा मिसयूज झाला, राईट. पुढचं, इन केस सपोज सेंटरने काही एक्झिक्युटिव्ह डायरेक्शन दिल्या आणि त्याला राज्य सरकारने दुर्लक्ष केलं, आलं लक्षात, कार्यकारी निर्देश दिले आणि राज्याने दुर्लक्ष केलं, त्या ठिकाणी आपण प्रेसिडेंट रूल लावू शकतो. पण याचा मिसयूज काय होतो, म्हणजे काय होऊ शकतं, इन केस जर गव्हर्नमेंटमध्ये भ्रष्टाचार असेल किंवा मिस ऍडमिनिस्ट्रेशन असेल आणि राज्यपाल म्हटलं नाही तुमच्याकडे खूप भ्रष्टाचार वाढलाय आणि त्याने रिकमेंड केलं प्रेसिडेंट रूल लावण्यासाठी, तर हे चुकीची मेथड, लक्षात घ्या, हे मिसयूज याचा. पुढची गोष्ट, जर सरकार हे संविधान आणि कायद्याच्या विरोधात, म्हणजे राज्य सरकार बरं, इनकेस जर राज्य सरकार जर स्वतः कायद्याच्या विरोधात वागत असेल, संविधानाला तोडमोड करत असेल किंवा ते स्वतःच बंडखोरी घडत असेल, हिंसा घडत असेल, दंगल घडत असेल स्वतःच राज्य सरकार, राईट, तर त्या केसमध्ये राष्ट्रपती राजवट लागवली जाऊ शकते. कारण का, त्या ठिकाणी घटनेनुसार कामकाज चालू नाहीये. पण याला दुरुपयोग कसा होऊ शकतो, लक्षात घ्या, इनकेस जर इंटरनल डिस्टर्बन्स असेल किंवा शासकीय यंत्रणेमध्ये विघटन असेल किंवा अस्थिरता वगैरे नसेल, म्हणजे काय, इन केस जर ती कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली ब्रेक नाही झालेली, त्या ठिकाणची मशिनरी ब्रेक नाही झालेली, फक्त त्याला असं वाटतं की इंटरनल डिस्टर्बन्स आहे आणि मग त्या कारणामुळे जर त्यांनी राष्ट्रपती राजवट लावली तर ती चुकीची मानली जाईल. आणि शेवटचा क्रायटेरिया म्हणजे काय, भौतिक बिघाड, म्हणजे काय, राज्याची सुरक्षा धोक्यात आणणारी आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासारखं इन केस जर ते राज्य सरकार नकार देत असेल, ते म्हटलं की नाही आम्हाला काय घेणं नाही घटनात्मकरित्या जबाबदारी पार पाडायची, घटनेनुसार कामकाज करायचं, तर त्या ठिकाणी प्रेसिडेंट रूल लावला जाऊ शकतो. आता त्याचा मिसयूज कसा होऊ शकतो, राईट,
इन केस राज्य सरकारला इमर्जन्सी केसमध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची तर त्यांनी परमिशन दिली नाही, काही संधी दिली नाही, तशी चेतावणी पण दिली नाही, लक्षात घ्या. आणि जर तशा केसमध्ये जर राष्ट्रपती राजवट लावली गेली तर एक प्रकारचा त्यांच्यावर अन्याय होईल, लक्षात घ्या. त्यामुळे ते मिसयूज होतो, राईट. तर तुम्हाला मी सांगितले मिसयूज कुठले आणि ऍक्च्युअल यूज कुठला. तर हे झालं राष्ट्रपती राजवट लावण्याचे दुष्परिणाम. आता आपण पुढचा टॉपिक पाहूया, ते म्हणजे आर्थिक आणीबाणी लावण्याचे परिणाम. तर परिणाम काय होतात? पहिली गोष्ट म्हणजे आपण आर्थिक आणीबाणीचे परिणाम म्हणजे कुठून घेतलेत, तर युनायटेड स्टेट्सचा एक कायदा लक्षात घ्या. युनायटेड स्टेट्स नॅशनल रिकव्हरी कायदा 1993. तर याच्यानुसार आपण याला फॉलो करून आर्थिक आणीबाणी रिलेटेड गोष्टी घेतलेल्या आहेत. तर युनायटेड स्टेटचा कुठला कायदा आहे? नॅशनल रिकव्हरी कायदा 1933. आणि ते आपण 360 मध्ये टाकले. नॅशनल 360 काय? तर फायनान्शियल इमर्जन्सी. त्याच्यामध्ये कसं लक्षात घ्या, आतापर्यंत एकदा पण फायनल इमर्जन्सी लागू झालेले नाहीये. त्याच्यानंतर ह्या केसमध्ये काय होतं फायनल इमर्जन्सीमध्ये, तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय करू शकतो, स्टेट गव्हर्नमेंटला कुठल्याही केसमध्ये फायनान्शियल प्रॉपर्टी म्हणजे काय, थोडक्यात कंजूशी करण्यासाठी डायरेक्शन देऊ शकतो. तुम्ही लय उद्योगपट्टी चालू आहे तुमची, तुम्ही जरा खर्च कमी करा, तुम्ही थोडंसं काटकसर करा, असं ऑर्डर देऊ शकतो. कोण? सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला ऑर्डर देऊ शकतो. त्याच्यानंतर राष्ट्रपती पण ठरवू शकतात की ते टॅक्सचं डिझोल्युशन होतंय सेंट्रल स्टेटमध्ये, त्यांची फॉर्म्युला चेंज करू शकतात. आपण वर्ल्ड पाहिले. त्याच्यानंतर पुढचे राज्य किंवा संघामध्ये सेवा देणाऱ्या सर्व कुठल्या वर्गातील व्यक्ती किंवा सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश किंवा बाकी जे असतील या सगळ्यांचं लक्षात घ्या, सॅलरी आणि अलाउन्सेस या सगळ्यांचे पगार आणि भत्ते यांच्यामध्ये कपात केली जाऊ शकते, लक्षात घ्या. कारण शेवटी आर्थिक आणीबाणी ना, त्यामुळे पगारामध्ये त्यांची कटौती केली जाऊ शकते. आणि पुढचे म्हणजे इन केस जर राज्य सरकारने काही मनी बिल पास केले असेल, म्हणजे काय धनविधेयक किंवा अदर फायनान्शियल बिल म्हणजे काय काय वित्त विधेयक किंवा आर्थिक विधेयक जर पास केलेले असतील तर ते बेस कंपल्सरी, लक्षात घ्या, राष्ट्रपतींच्या विचारासाठी ठेवावे लागतात कंपल्सरीली. आलं लक्षात? तर हे सगळे आर्थिक आणीबाणीचे परिणाम आहेत. तर आपण तिन्ही प्रकारच्या आणीबाणी पाहिल्या, तिघांचे परिणाम पाहिले. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तुम्हाला महत्त्वाच्या फॅक्च्युअल गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर पुन्हा लक्षात घ्या, आपण पुढच्या चॅप्टरमध्ये भेटूया. हा आणीबाणीचा चॅप्टर या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.